आपल्याकडे फक्त 1 तासात अंधार पडेल. खात्याद्वारे बोर्ड लावण्यात आल्यात. या ठिकाणी बघा एक झाड पडले. खडी चढण आहे. 15-20 मिनिटाचा ट्रेक आहे. संतोषगडाकडे जायचं असेल तर राईटला आणि महालक्ष्मी मंदिराकडे जायचं असेल तर लेफ्टला. सनसेट पॉईंट म्हणू शकतो. इथे सनसेट होतोय. त्याचा पहिला दरवाजा एकदम पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. आपल्याला दोन्ही बाजूनी तटबंदी पाहायला मिळते, म्हणजे पूर्ण पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. गडाचा महादरवाजाजवळ मारुतीचं मूर्ती पाहायला मिळते आणि साईडला गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. हे पाहू शकता, हे धान्य क्वार्टर आहे. हे शंभू महादेवाचं मंदिर आहे. हे की विहिरीमध्ये कोरलेलं पाहायला मिळतं. आणि पण हा सनसेट खूप भारी सनसेट. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. तुम्हाला वाटत असेल थोडा दम लागला आहे, किल्ला थोडा चढला आहे आणि मग आपला व्हिडिओ स्टार्ट करतो. ह्याच्या मागचं कारण म्हणजे आपल्याकडे फक्त 1 तासात अंधार पडेल. आलो आहे आपण संतोषगड किल्ल्यावरती. आजच्या दिवसातला हा 3रा किल्ला आहे आणि इथून ट्रेक स्टार्ट होतो. खाली आपल्याला गाव लागतं. या गावात आपण गाडी पार्क केली आहे आणि इथून ट्रेक स्टार्ट करतोय. ते गडाचा नकाशा वगैरे दिला आहे. पटापटा जाऊ. 10 ते 15 मिनिटात आपण वर गेलं पाहिजे. फिरून आपण अंधार पडायच्या आतमध्ये इथं आलं पाहिजे. बस, बाकी काय नाही. तर चला लवकरात लवकर निघू आपण. संतोषगड, ज्याला तातवड्याचा किल्ला असेही म्हटलं जातं, हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात शंभू महादेव डोंगर रांगेत वसलेला एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकरसाठी एक लोकप्रिय आणि सोपा ट्रेक मानला जातो. या ठिकाणी बघा एक झाड पडले. अरे यार, तिथून गेल्याला बरोबर असतं. चला ठीक आहे, मी पलीकडे उडी मारतो. छोटासाच किल्ला आहे पण एकदम खडी चढण आहे. 15-20 मिनिटाचा ट्रेक आहे. खडी चढण असल्यामुळं दम खूप लागतोय आणि दिवसभर जेवण नाही झालेलं. असंच थोडंफार काहीतरी खातोय आणि पाणी पितोय, त्याच्यामुळं बॉडी डिहायड्रेट होती. ठीक आहे, बघू. चला आता करायचं आहे आपल्याला. चलो, जय महाराष्ट्र. हे बघा कशी खडी चढण आहे बघा. तिथे जायचं आपल्याला. चलो डायरेक्ट दरवाजापाशी जाऊन भेटतो. ऑलमोस्ट आपण 80% ट्रेक कंप्लीट केला आहे आणि येऊन पोचलो अशा ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला बोर्ड लावला आहे. संतोषगडाकडे जायचं असेल तर राईटला आणि महालक्ष्मी मंदिराकडे जायचं असेल तर लेफ्टला. इथे दिसतंय तुम्हाला महालक्ष्मी मंदिर. तर आपण सध्या पहिलं गडावर जाऊन येऊ आणि नंतर महालक्ष्मी मंदिराकडे जाऊ. तर चला, थोडा स्टिप आहे म्हणून दम लागतोय. सनसेट व्हायला लागलाय. आपलं नशीब खूप भारी आहे. काल पण आपण सनसेट पाहिला आणि आज पण आपल्याला सनसेट पाहायला मिळतोय. बाकी काय नाही हो, संघर्ष बस. 15 मिनिटातच आपण अशा ठिकाणी येऊन पोचलोय. या ठिकाणी आपल्याला एक पडलेल्या अवस्थेत बुरुज पाहायला मिळतो आणि इथे पडलेल्या अवस्थेत बुरुज आणि इथेच आपल्याला गडाचा पहिला दरवाजा पाहायला मिळतो, जो की पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. आणि हा सनसेट पॉईंट म्हणू शकतो. इथे सनसेट होतोय. बघू 10 मिनिटात आपण थोड्या वास्तू वगैरे बघून लवकर येऊ. चला, गडाचा पहिला दरवाजा एकदम पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला हा. चला आतमध्ये जाऊ आपण. दरवाज्यातून आत आलं ती आपल्याला दोन्ही बाजूनी तटबंदी पाहायला मिळते, म्हणजे दगडांची भिंत. त्याच्यामधून गेलं तर आपल्याला पुढेच बहुतेक आय थिंक गडाचा दुसरा दरवाजा असावा. बघूया आपण. तर गडाचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो आपल्याला. हा पण पूर्ण पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. चला आतमध्ये जाऊ आता. दुसऱ्या दरवाज्यातून पुढे आल्यावर आपल्याला या ठिकाणी जोत्याचे अवशेष पाहायला मिळतात. तुम्ही पहा, इकडे पण बुरुज आहे एक. या बुरुजावरती या ठिकाणी जोत्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि आय थिंक या ठिकाणी महादरवाजा पाहायला मिळतो आपल्याला. चला पाहूया आपण. ऑलमोस्ट आपण 20 मिनिटात
येऊन पोचलोय महादरवाजाजवळ. कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. आणि फायनली 20 मिनिटाच्या चढाईनंतर आपण येऊन पोचलोय गडाचा महादरवाजाजवळ. आणि पूर्ण म्हणता येणार ना, जवळजवळ 80-70-80% पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला महादरवाजा. हे पहा, थोडा मला दम लागलाय कारण स्टीप चढाई, वेळ भरपूर आहे, सूर्य खाली मावळतोय. त्याच्या आतमध्ये आपल्याला गड एक्सप्लोअर करायचा आहे. मित्रांनो, काही नाही, संघर्ष फक्त गडकोट पाहण्याचा आहे. चला जाऊया. हा गडाचा महादरवाजा. आतमध्ये दोन्ही साईडला आपल्याला देवड्या पाहायला मिळतात. मध्ये जाऊ. गडाच्या ह्या साईडला पण आपल्याला देवडी पाहायला मिळते आणि गडाच्या ह्या साईडला पण आपल्याला देवडी पाहायला मिळते. पुढे जाऊया. चला. हा बघा गडाचा पडलेल्या अवस्थेत असलेला महादरवाजा तुम्ही पाहू शकता. आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. बुरुजाचे बेस राहिलेला आहे. मी ते आपल्याला ध्वज फडकवण्यासाठी झेंडा. इथे आपल्याला मारुती मंदिर व गणेश मंदिर पाहायला मिळतं या ठिकाणी. चला पाहूया. हे मारुती मंदिर. एका साईडला आपल्याला मारुतीचं मूर्ती पाहायला मिळते आणि या साईडला गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप भारी. इकडे सनसेट होतोय. या ठिकाणी बुरुज आहे आणि या साईडला आपल्याला महादरवाजा पाहायला मिळतो. महादरवाजाच्या वरतीच राईट साईडला हे गणेश मंदिर आणि मारुती मंदिर. मित्रांनो, ऑलमोस्ट 20 मिनिटात आपण वरती आलोया आणि टॉपला आलोया. त्या ठिकाणी आपल्याला काही धान्य कोठार आणि राजसदर वगैरे पाहायला मिळते. या गडावर पाहण्यासाठी वास्तू बऱ्यापैकी आहे. या ठिकाणी पाहू शकता सदर आहे. राजवाड्याचे अवशेष म्हणू शकता, राजसदर म्हणू शकता. तिकडे पण वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात आणि या ठिकाणी धान्य क्वार्टर पाहायला मिळते. तर चला हे सदर पाहून घ्या. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, धान्याचं क्वार्टर पाहायला मिळतं आपल्याला. पुरातनकालीन धान्याचं क्वार्टर. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. सध्या आतमध्ये पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी पण आपल्याला पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. इकडे आपले राजसदरेचे अवशेष आणि धान्य क्वार्टराचे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. इथे पण पूर्ण पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. या ठिकाणी वाड्यांचे अवशेष. इथे हे पूर्ण वाड्यांचे अवशेष आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. पाहू शकता. इथं इमारतीचे जोते वगैरे पाहायला मिळतात. मी संतोषगडाच्या सर्वोच्च टॉपवरती आलोय आणि इथून आपल्याला हे पाहू शकता. हे धान्य क्वार्टर आहे. हे राजसदरेचे अवशेष, हे वाड्यांचे अवशेष आहे. तिकडे आपल्याला बुरुज पाहायला मिळतो. हे वाड्यांचे अवशेष आहे सगळे. या ठिकाणी इमारतीचे जोते पाहायला मिळतात. या ठिकाणी पण एक बुरुज आहे. तसंच आपण जाऊ आणि खाली उतरू. तात्पुरती हा संतोषगडाचा परिसर पाहून घ्या आणि पूर्ण शंभू महादेवाची डोंगररांग. पूर्ण शंभू महादेवाची डोंगररांग. त्यांच्या अवशेषाच्या समोरच आपल्याला या ठिकाणी महादेव मंदिर व विहीर पाहायला मिळते आणि एकदम कातळामध्ये खडकामध्ये कोरलेली विहीर आहे. खूप खोल आहे आतमध्ये. मी सध्या आतमध्ये जात नाही, खूप अंधार आहे आणि इथे झाड उगवल्यामुळं विहिरीचा पूर्ण परिसर आपल्याला पाहता येत नाही. तर चला, या ठिकाणी आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो आणि ही
बुरुजातील वाट, बुरुजामध्ये उतरणारी वाट ही प्रत्येक गडाला पाहायला मिळते आपल्याला. सध्या आतमध्ये जात नाहीये कारण आपल्याला अंधार पडेल. बुरुजातील वाट ते की खालच्या बाजूला उतरते डायरेक्ट आणि हा पाहायला मिळतो आपल्याला बुरुज. आणि ह्याच्या राईट साईडला, ह्या बुरुजाच्या राईट साईडला पण बुरुजातील वाट, म्हणजे इथून जाऊन तिकडे निघते किंवा तिकडून जाऊन तुम्ही इथून येऊ शकता. इथून गेले तरी त्या बाजूला निघते वाट आणि तिकडून आले तरी ह्या बाजूला निघते. आणि हा समोर पाहताय बुरुज आणि समोर हे महादेव डोंगर रांग आणि इकडे आपला सनसेट. हीच पाहताय तुम्ही वीर आणि महादेव मंदिर. हे तुम्हाला दिसतंय, हे शंभू महादेवाचं मंदिर आहे. हे की विहिरीमध्ये कोरलेलं पाहायला मिळतं आणि पूर्ण खडकांमध्ये कोरलेली पाहायला मिळते विहीर. तिथून आतमध्ये उतरायला आपल्याला वाटे. सध्या मी उतरलो नाही कारण मला खूप वेळ झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला बुरुज पाहायला मिळतो आणि इकडेच काहीतरी वाड्यांचे अवशेष आहे. हे धान्य क्वार्टर आहे आणि तिकडे आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो. तर चला. पण हा सनसेट खूप भारी सनसेट. मी प्रत्येक क्लिपमध्ये तुम्हाला सनसेट दाखवतो या, कारण सनसेट आहेच तेवढा भारी. या ठिकाणी काय पाहू आपण, कोरीव मारुती. या ठिकाणी कोरीव मारुती पाहायला मिळतो आपल्याला, खूप भारी. आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतोय आणि ती बुरुजाची तटबंदी. समोरच हे धान्य कोठार आहे. हे कोरीव मारुती इथे कोरलेला आहे. समोर बुरुज आहे, इथं एक विहीर आहे आणि शंभू महादेवाचं मंदिर आहे. आणि पलीकडच्या साईडला आपल्याला राजसदर इमारतींचे अवशेष आणि एक बुरुज पाहायला मिळतो. तर आता आपण चाललोय दरवाजाकडे. एक बऱ्यापैकी आपण गड एक्सप्लोर केला या. या ठिकाणी आपल्याला बुरुज व तटबंदी पाहायला मिळते गडाची. म्हणजे सांगायचं एवढंच. एक मिनिट. तुम्ही हा पाहू शकता बुरुज. या ठिकाणी पाहू शकता मारुती मंदिर व गणेश मंदिर. मगाशी पाहिलंच तुम्ही. आता परत आपण इथंच आलोय महादरवाजाजवळ. आता आपण गड उतार करतोय. आपल्याला तिथे एक महालक्ष्मी मंदिर आहे, ते पाहू आपण वाटलं तर. पुन्हा महादरवाजाजवळ येऊन थांबलोय आपण. चला. वरतून दाखवला तोच बुरुज या ठिकाणी या पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे, पण मजबूत असा पाहायला मिळतो. या ठिकाणी गडाचा दुसरा दरवाजा. आलोय आपण ह्या जवळ. चला उतरूया खाली. उतरताना थोडीशी काळजी घ्यावी कारण निसरडी वाट आहे आणि साईडला एकदम स्टीप दरी आहे खोल, त्याच्यामुळं पाय सटकायचे चान्सेस जास्त आहेत. ऑलमोस्ट सूर्य डोंगर आड गेला या. अंधार पडायच्या आत खाली जाऊ. बघू 10 मिनिटं लागतील जायला आणि जातोय आपण. ऑलमोस्ट आलोय गडाचा पहिल्या दरवाजाजवळ. इकडे बघा, हा बुरुज पूर्णपणे ढासळलाय आणि ते दगडी पडलेली पाहू शकता. कुठेतरी या गडाला पण संवर्धनाची गरज वाटते. आणि हा सनसेट पॉइंट म्हणू शकता किंवा व्ह्यू पॉइंट म्हणू शकता. खूप मस्त. चला. ठिकाणी इकडे आई महालक्ष्मीचं मंदिर आणि मठ या जाऊन आलोय तिथं आपण. सध्या साईडला तुम्हाला मी फोटो देतो देवीचे. आणि खूप मस्त मठ आणि महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर चला आता आपण गड उताराला सुरुवात करू. खूप उशीर झाला आपल्याला ऑलमोस्ट. महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगलं. जय शिवराय. नो, आपल्याला या ठिकाणी एक खामटाकी पाहायला मिळते. वरतून याला रोड नाही आहे, इथून आहे पण थोडी निसरडी वाटे. सध्या आपण जात नाही, पण तुम्ही पाहून घ्या. इथे एक खामटाकी आहे. ऑलमोस्ट सूर्य मावळला आहे ऑलमोस्ट. आणि आपण जवळपास 50% गड उतरला आहे. समोर दिसते गाव, म्हणजे छोटासाच गड आहे हा. हे समोर गाव आहे, त्या मंदिरापाशी आपण गाडी पार्क केली आहे. तर चला जाऊया. ऑलमोस्ट आपण खाली आलोय गडाच्या. खूप मला माहिती हा ब्लॉग खूप धावपळीत झालाय, पण पर्याय नव्हता आपल्याकडे. अंधार पडायच्या आतमध्ये आपल्याला खाली यायचंच होतं कारण गडावरती मी एकटाच होतो.
पाहायला गेलं तर हा गड एक छोटेखानी गड आहे, जसं की आपण केलेला बोरगिरी मानगड तशा प्रकारे हा गड आहे. चढायला तुम्ही ऑलमोस्ट किती स्लो चढले तरी अर्ध्या तासामध्ये वरती चढू शकता. मला ऑलमोस्ट फक्त 15 मिनटं लागले, उतरायला 10 मिनटं. आणि गडावर पाहण्यासारख्या वास्तू म्हटलं गेलं तर गडाला 3 दरवाजे आढळतात आपल्याला. प्रथम दरवाजा, दुसरा दरवाजा आणि महादरवाजा. वरती गेलं तर आपल्याला तिथेच गणेश मंदिर आणि मारुती मंदिर पाहायला मिळतं. त्याच्यासमोरच आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतं. त्याच्यावरती गेलं तर धान्य कोठार, राजसदर, काही वाड्यांचे अवशेष, इमारतीचे अवशेष, बुरुज पाहायला मिळतो. पुढेच एक कातळात कोरलेली विहीर पाहायला मिळते आणि त्या विहिरीमध्ये आपल्याला एक शिवमंदिर पाहायला मिळतं. आणि गडाच्या मध्यभागीच आपल्याला महालक्ष्मीचे मंदिरसुद्धा पाहायला मिळतं. गडावर छोटा गड आहे पण पूर्वकालीन वास्तू बरेच पाहण्याजोगे आहे. एकदम मोडकळीत अवस्थेला आल्या, म्हणजे पडलेल्या अवस्थेत वास्तू या, पण पाहण्याजोगे आहे. तुम्ही जर तुम्हाला सवय असेल तर 1 तासामध्ये पूर्ण गड फिरून तुम्ही खाली येऊ शकता. तर हा आपला दिवसाचा जवळपास 3रा गड आहे. ऑलमोस्ट आपण त्या मंदिराजवळ आलो या खाली आणि तिथे आपण गाडी पार्क केली या. तर इथून पुढे आपण डायरेक्ट आता घरी जाणार या. तुम्हाला हा संतोषगडाचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा. अशी कमेंट नका करू की माझं मन दुखल, कारण की खूप धावपळीत झाला आहे. माझ्याकडे पर्याय नव्हता, वरती अंधाराच्या आधी खाली उतरायचं होतं आणि आपल्या मोबाईलची बॅटरी पण 20%वर आली आहे. तरी पण खूप चांगला बॅटरी बॅकअप आहे आपल्या मोबाईलला. तर तुम्हाला हा संतोषगडाचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशा पुढील एखाद्या नवीन किल्ल्यासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आता आपण डायरेक्ट घरी जाऊया. ऑलमोस्ट ह्या मंदिरापाशी आलो आहे. इथे आपली गाडी पार्क केली आणि हा संतोषगड वाटतो छोटा, पण स्टीप चढणे म्हणून दम खूप लागतो. चला निघूया, बाय.